लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार, तरुण गर्भवती, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल। लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती करणाऱ्या दोघांविरुद्ध शेगाव पोलिसांनी 26 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल केला आहे। सदर घटना 3 ते 7 मे 2025च्या सुमारास शेगाव व मलकापूर परिसरात घडली। याबाबत तरुणीने पोलिसात फिर्याद दिली की संदीप राखोंडे व मोहन राखोंडे दोन्ही राहणार सिंधी कॉलनी, माळीपुरा, नांदुरा यांच्याशी ओळख होऊन एकमेकांसोबत फोनवर बोलत होते। आरोपी संदीप राखोंडे यांनी लग्नाचे आमिष दाखवून शेगाव येथील एका गेस्ट हाऊसवर नेऊन 4 ते 5 वेळा शारीरिक संबंध प्रस्थापित केले। तसेच मलकापूर येथे एका शेतात नेऊन तेथे सुद्धा वेगवेगळ्या दिवशी 2 ते 3 वेळा शारीरिक संबंध प्रस्थापित केले। त्यानंतर फिर्यादी ही 6 महिन्याची गर्भवती राहिली असून सदर बाब फिर्यादीने आरोपी मोहन राखोंडे यांना सांगण्यास गेली असता तुझ्याकडून काय होते ते करून घे अशी धमकी दिली, असे फिर्यादीने पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद केली आहे। या प्रकरणी शेगाव पोलिसांनी आरोपी संदीप राखोंडे व मोहन राखोंडे दोन्ही राहणार सिंधी कॉलनी, माळीपुरा, नांदुरा यांच्या विरुद्ध 64(1), 64(2) M 69 भारतीय न्यायसंहिताप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे। घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप बारंगे करीत आहे। सनसनी न्यूज शेगाव।